महाकुंभ। हर हर महादेव। हर महादेव। चाय और भजिया राइडर्स लोकांचे चाहने वाले थोड़ा सा शिंदे कैसा लग रहा है फर्स्ट एक्सपीरियंस। हे बघा महाकुंभला जात आहेत, मार दिया 600 के ऊपर चल रही है हाँ। सुबह से। गिफ्ट दे रहे हैं ये। पोहोचलेलो आहोत महाकाल नगरीमध्ये मध्ये मंदिर। हर हर महादेव। तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी VS गुरु तुमचं स्वागत करतो आहे आपल्या नवीन अशा यूट्यूब ब्लॉगमध्ये। आणि आता वाजलेत सकाळचे 4 वाजायला आलेत, 3:50 झालेत। आणि आपण खूप टाईमपासून ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, म्हणजेच आपली आवडती अशी राईड महाकुंभ राईडची वाट बघत होतो ना आपण, तो क्षण आलेला आहे। आपण आता राईड स्टार्ट करणार आहोत। आपण आता इथून आपल्या फ्रेंडच्या इथे जाऊ आणि आपल्या बॅग वगैरे लावू बाईकला, आणि मग आपली राईड स्टार्ट होईल। खूप मजा येणार आहे, खूप थ्रिलिंग आहे, आणि असे ॲडव्हेंचर करायला आपणाला आवडतातच। ऑलरेडी 4 वाजलेत आणि जेवढे लवकर आपण निघालो आहे, जेवढ्या लवकर आपण मुंबईच्या बाहेर जाऊ ना, तेवढा आपणाला फायदा होईल। आधी लवकरात लवकर जाऊया आपल्या फ्रेंडच्या इथे। ठीक है चले, चल ठीक है, रेडी है ना। जय महाकाल। आता आपल्याला जायचं मलाडला, तिथे आपल्याला रायडर्स भेटणार आणि तिथून मग पुढची जर्नी चालू करायची आहे। तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय महाकाल। आणि आताची अपडेट अशी आहे की वाजलेत 4:30 वाजून गेलेत आणि आपण पोहोचलो मीरा रोडला। आणि आपलं लाईनअप बघा, इकडे दाखवतो तुम्हाला। हे बघा, हे आपलं आजचं लाईनअप असणार आहे। याच्यातला 4 बाईक्स जात आहेत। पार्वती हर हर महादेव। तो आज फाइनली गुरु शिंदे सचिन भाई, अरविंद भाई, अभिषेक और दिपेश ये जा रहे थे अपनी बाइक से महाकुंभ, अयोध्या, काशी, द्वारिका, हाँ और भी है मथुरा, और फिर वहाँ से वापस मुंबई रिटर्न आएंगे। तो आराम से जाओ गाइस, एंजॉय करो, दर्शन करो, डुबकियाँ लगाओ और अच्छे से आ जाओ वापस। आया था, आया ही नहीं। हाँ यूट्यूबर आ गए हमारे। चलो जय भाई, हर हर महादेव। हर महादेव। तर मित्रांनो, फायनली आपली राईड स्टार्ट झालेली आहे आणि आपण निघालेलो आहोत महाकुंभ राईडसाठी। सकाळचे 5 वाजलेत आणि आपणाला आज जवळजवळ 750 किलोमीटर तरी अंतर कापायचं आहे। 750 किलोमीटर जेवढे इझी दिसतात तेवढे इझी नसतात मित्रांनो, त्यामुळे आपणाला कंटिन्यू गाडी चालवावं लागेल। त्यामध्ये आपण 1-1 तासाने ब्रेक घेऊ, असं आपलं शेड्यूल असेल दिवसभर। ट्रॅफिक खूप आहे मित्रांनो, त्यामुळे आपले दोन्ही रायडर्स ऑलरेडी पुढे निघून गेले, आपण मागे आहोत। ते लोक आपल्यापासून 5-6 किलोमीटर पुढे आहेत। तर मित्रांनो, अपडेट अशी आहे की आता वाजलेत 8 आणि आपण जवळजवळ 120 किलोमीटर झालं आहे आणि आपण आता पोहोचलो इगतपुरी घाटाला। आणि हा बघा आपला बाईक इकडे मागे, आणि आपण ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो आहे। हे बघा इकडे सगळे ब्रेकफास्ट करत आहेत, आपण पण आता ब्रेकफास्ट करू। हाँ, ये अपने अर्पित भाई का यूट्यूब चैनल है, इसको सब्सक्राइब करने का है सबको। अभी हम लोग सब ब्रेकफास्ट करेंगे और यहाँ से निकलेंगे। चाय और भजिया। अर्पित भाई वापस अपने शक्ल में आ गए।
हाँ वॉशिंग मशीन में डाल दिया इधर अपनी बाइक खड़ी है सब. तर मित्रांनो आता ब्रेकफास्ट करून झाला आहे आणि आपण आता निघतो इथून. वाजलेत 8-10 व्हायला आलेत आणि लवकरच निघूया इथून. चला. ओके, तर ब्रेकफास्ट करून झाला आहे आणि आपण निघतोय आता इथून. आणि हा आहे इगतपुरी घाट. आता असं ठरलं आहे की डायरेक्ट नाशिक नंतरच थांबायचं, म्हणजे 8:30-9 नंतरच थांबू आपण. आणि आपले रायडर्स पुढे चालत आहेत. खूप नागमोडी अशी वळणे आहेत इकडे. आणि हे बघा रायडर्स लोकांचे चाहनेवाले दिसत असतीलच पुढे. बघा कसा बघतोय तो मुलगा. आपणाला खूप मोठा असा पल्ला गाठायचा आहे. थोडासा रिस्की पण आहे हा घाट, पण अशा घाटातूनच आपल्या बाईक रायडिंगच्या स्किल असतात ना त्या टेस्ट होतात. इकडे बोगदा आहे. कमीत कमी वेळात जास्त अंतर कापायचं आहे आणि रोड पण चांगला आहे, त्यामुळे स्पीड थोडं पकडायलाच लागेल. आजच्या दिवसात कमीत कमी 700 किलोमीटर तरी कापायचं आहे. अशा दृष्टीने आम्ही राईडला सुरुवात केली आहे. हा एवढा मोठा ब्रिज, हा कोणता ब्रिज आहे तुम्हाला ओळखता येईल का? तुम्हाला जर माहिती असेल हा कोणता ब्रिज आहे तर नक्की सांगा कमेंटमध्ये. तर मित्रांनो आता आपण थोडा ब्रेक घ्यायला थांबलोय. बघूया थोडासा ब्रेक घेऊ आता. यही रोड है भाई, अपन हर बार मैं 3-4 बार जा चुकी हूँ. ये चौथी बार को उधर से कितना किलोमीटर दिखा रहा था अभी? 750 किलोमीटर है. क्या की क्या. तर मित्रांनो आता आपण निघतो इथून. हे बघा आपले रायडर्स सगळे रेडी झालेत. अजून 550 किलोमीटर बाकी आहे. 10:30 वाजलेत ऑलरेडी. ओके, तर आता अजून 200 किलोमीटर नंतर थांबायचा प्लॅनिंग आहे. बघूया, आता गरमी वाढली आहे त्यामुळे स्टॅमिना थोडासा कमी होणारच आहे. महाकुंभ राईड ज्याची आपण एवढ्या आतुरतेने वाट बघत होतो ती सुरू केली आपण आणि ऑलरेडी 250 किलोमीटर पार केलेत. आता आपण जेवायला थांबणार आहोत. 1 वाजलाय, बरोबर 1 वाजलाय. भूक पण लागले, थोडस टायर्ड पण वाटतंय, तर जेवून घेऊया लवकरच. आता इथे आपण काहीतरी खाऊन घेऊया. इथे एक हॉटेल आहे, बघूया काय खायला भेटतं का, तर मग खाऊन घेऊया काहीतरी आता. तर मित्रांनो हे माझ्या मागे दिसतंय ते आहे हॉटेल साहस आणि इथे आपण जेवायला थांबलो. 1 वाजला आहे त्यामुळे खूप भूक लागले, तर जेवून घेऊ आधी. आणि या इकडे आपल्या बाईक्स लागल्यात सगळ्या. ओके, तो भाई शिंदे कैसा लग रहा है फर्स्ट एक्सपीरियंस? अभी तक हम लोग कितना किया पता है? 500 नहीं हुआ है, 450 के आसपास हो गया. तो कैसा लग रहा है? मतलब कमर की कुछ लग रही थी, अभी कुछ बोल रहा था थोड़ी देर पहले. नहीं कमर के बारे में बोलना चलेगा, ऐसा कुछ नहीं. मतलब मजा आ रहा है कि मतलब पहुंचने का है. नहीं, शिंदे अभी कुछ बोल रहा था कमर की कुछ लगी अभी. experience. हाँ हाँ What about your first experience to ride? हाँ, मेरा तो हो चुका है पहले. About ride and first your ride. हाँ अच्छा लग रहा है. हाँ, अच्छा कमर एकदम मस्त लग रहा है ना. हमें इधर मसाला पापड़ आ चुका है.
और ये दीपेन भाई क्या लेके आए? पापड़ा फाफड़ा लेके आए, फाफड़ा गुजराती, गुजराती का स्पेशल आइटम। ये क्या? कढ़ी और पापड़ा। अच्छा ठीक है, हम लोग टेस्ट करके देखते हैं। तुम मिर्ची खाओ तो मजा आएगा। अच्छा है, बहुत अच्छा। ठीक है, हम लोग उधर, ये मैं उधर बैठता हूँ ना, वो मेरा है ना प्लेट, वो मैं उधर बैठता हूँ, मैं ऐसे ही आया था इधर। हाँ? वो प्लेट उधर रखा है। नहीं वो प्लेट उधर चाहिए। हाँ लो ना सारा खाना। तर मित्रांनो आता लंच करून झालं आहे आणि आपण निघालेलो आहोत पुढच्या प्रवासाला। ही बघा तिकडे बचा लिया भाई, वो गिर गया। ठीक है तो निकलते हैं अभी, सिर्फ 250 किलोमीटर, बहुत जल्दी किया हम लोग। चलो फिर चलते हैं अभी। ये देखो बेल्ट ही नहीं लगा है, देखो कैसे पब्लिक देखती है, देखो इन लोग के लिए हम लोग स्टार है, स्टार। चलो रेडी, ओके निकलने के लिए रेडी है हम लोग। चलो चलो फिर चलते हैं, टाइम हो गया है, पब्लिक इधर देख रहे हैं सब। पहले एक बार सामने देख के बोलिए। ये छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार। महाराष्ट्र म्हटलं की हे सगळं असतं, आणि महाराष्ट्र काय, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एका महाराष्ट्राचे नव्हते, तर ते पूर्ण महाकुंभ, महाकुंभ, हर हर महादेव। बघा किती प्रेम मिळतं, असं प्रेम मिळतं मित्रांनो, खूप छान वाटतं असं बाईक घेऊन जायला। जय महाकाल, बोलो पवन पुत्र हनुमान की जय महाकाल। आपण थोड्या वेळात MP मध्ये एंटर करणारच आहोत आणि माझ्यासाठी खूप प्राऊड मोमेंट आहे। महाराष्ट्राच्या बाहेर जाणं म्हणजे ते पण आपल्या बाईकवर, ते एक वेगळीच फीलिंग असते। अच्छा मतलब ये पवन चक्की का जो पंखा है वो है जितना है इसको ले जाने में खतरनाक है भाई। टाइम लगता है उतना ही प्रॉफिटेबल है, मतलब। तर मित्रांनो हे बघा, हेच मी विचारत होतो शिंदेला हे काय आहे, तर शिंदे बोला हा जो पवन चक्की असते ना त्याचा हा पंखा आहे, बघा किती मोठा आहे। जगात किती अशा गोष्टी असतात त्या आपल्याला माहिती नसतात, ट्रॅव्हल केलं पाहिजे मित्रांनो। महाराष्ट्र सोडला आपण आणि MP मध्ये एंटर करतोय, बघा नवनवीन गोष्टी आपल्याला दिसतात असं बाईक राईडला आलं की। तर आता जवळजवळ 1.5 तासानंतर आपण ब्रेक घ्यायला थांबलोय आणि आय थिंक बाईक थोडी पुढे लावूया। थोडं फ्रेश होऊन मग पुढे जायला चालू करू। तर मित्रांनो न्यू अपडेट, वाजलेत 3:45 झालेत आणि आता आपण थांबलोय ब्रेकसाठी, थोडंसं फ्रेश होण्यासाठी, कारण इथून फक्त 150 किलोमीटर बाकी आहे पुढे जाण्यासाठी। त्या आपल्या बाईक तिथे लावल्यात, हे बघा इकडे, आणि ते सगळे आपले रायडर्स आहेत। तर मग आता थोडं फ्रेश होऊन मग पुढे प्रवास चालू करणार आहोत, तर मग भेटूया पुढच्या प्रवासामध्ये। तर मित्रांनो आता आपण आहोत MP मध्ये
आणि हे बघून तुम्हाला आपल्या कोकणातल्या एका प्लेसची आठवण झाली असेल. हे बघा, तो प्लेस म्हणजेच रत्नागिरी. हा थोडा तसाच दिसतोय, पण तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या कोकणच्या सौंदर्याची कोणीच बराबरी करू शकत नाही. बघा, कुणाकडेच हेल्मेट नाहीये. क्वचित 10 मध्ये एखादा असा बायकर मिळेल त्याच्याकडे हेल्मेट असेल. इकडे ट्रॅफिक रूल काहीच नाही. हे बघा, हे लोक कसे महाकुंभला जात आहेत सायकलने. सायकल यात्रा करतात. आणि ही ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्सला जाऊ दिलं पाहिजे पुढे, म्हणून आपण मागे थांबलो आहे. तर आपणाला कितीही लेट झालं तरी चालेल, पण कुणाचा तरी जीव वाचला पाहिजे. हे बघा, महाकुंभला जात आहेत, सायकलने प्रवास करत आहेत. शिवाजी महाराजांचा झेंडा घेऊन, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलीच मुलं आहेत ही. तर आपण या सुंदर अशा हायवेला बाय बाय करत इथून लेफ्ट मारणार आहोत उज्जैनसाठी. आणि इथून उज्जैन महाकाल फक्त 67 किलोमीटर अंतरावर आहे. येणाऱ्या 1 तासामध्ये आपण उज्जैन महाकालला पोचू असं वाटतंय. हायवेला खूप ट्रॅफिक असल्यामुळे बॉडी खूप टायर्ड झाली आहे. आणि हा बघा, सुंदर असं सनसेट. बाईक रायडिंग करताना हे सुंदर असे सनसेट आणि सनराईज पाहायला मिळतात. बघा, छान दिसतंय. क्या बोल रहे हो? मुंबई से? हाँ, महाकुंभ जा रहे. महाकुंभ जा रहे. हाँ, अभी उज्जैन जाएंगे, उसके बाद महाकुंभ, उसके बाद अयोध्या. ऐसा करने का प्लानिंग है, देखते हैं. बहुत ये है, भीड़ बहुत है. हाँ, तो सारी दूर मिलेगी. अभी ये 10 किलोमीटर 10-15 किलोमीटर के लिए 1 घंटा लग गया. कहाँ से आए आप? इधर से? ये हाईवे से. हाईवे से तो भी ट्रैफिक था. हाँ, क्या करेगा. अभी हम लोग सोचो सुबह से 600 के ऊपर मार दिया. 600 के ऊपर चल लिए. हाँ, सुबह से. और यहाँ से यहाँ तक यहाँ पे टाइम लग गया. आप और कितने लोग हैं? 2 ही पकड़ लिए. नहीं, 3 गाड़ी. एक गाड़ी अंदर से गया लगता है. अंदर से गया. हाँ. उज्जैन जा रहा है ना. हाँ, हाँ, निकल जाइए आप अंदर से. ठीक है, चलो, थैंक यू. ये सब इसमें बताता है कि ये चल गया. रिकॉर्ड कर रहा है, यूट्यूबर है ना. हाँ, यूट्यूबर है, कैमरा है. चलो, थैंक यू. हाँ, मित्रांनो, आता आपल्याला आतमधून जायला लागणार आहे. खूप ट्रॅफिक आहे इकडे. शेवटचे 50 किलोमीटर खूप त्रास देतात, पण काय करू शकतो ना, ट्रॅफिक मधून पण जायलाच लागणार आहे. आणि बघा, किती छोटीशी गल्ली आहे, त्याच्यातून जायला लागणार. पाय दुखतात, पण जायला तर लागणारच आहे. मित्रांनो, हे ट्रॅफिक खूप त्रास देतोय. तर इथं आलोय, बघूया इथून आपण बाहेर जाऊ शकतो का. जायला भेटलं पाहिजे बाहेर. खूप कंटाळलोय. 1 तासापेक्षा जास्त होऊन गेला इकडे फिरतोय. आगे जाके मेन रोड पे बाहर निकलना है अपने को. मित्रांनो, फायनली आपण आलोय मेन रोडला आणि खूप ट्रॅफिक होतं तिकडे. आता बघूया पुढे काय मिळतंय. ट्रॅफिक मिळतंय की नाही मिळत ते काहीच माहिती नाही. आपण चाललोय फक्त. आणि लेट झालंय बघा. आपण विचार केला होता की 6 वाजेपर्यंत आपण पोहोचू, पण आता ऑलरेडी 6:30 झालं. तर मित्रांनो, आता आपण हायवेला परत लागलोय. ते ट्रॅफिक खूपच डोक्याला ताप केलं होतं. तर आता थोडं छान वाटतंय, कारण ही थंड हवा आपल्या बॉडीला जी लागते ना, ते एकदम चांगलं फील आहे. आणि शिंदे मागे एक गाणी बोलतोय. आता तो पण कंटाळला आणि मी पण कंटाळलो ऑलरेडी. आता वाजलेत 6:45.
आणि लेट झाला आहे, काय करणार, काहीच करू शकत नाही. 1.5 तासापासून या ट्रॅफिकमध्येच फिरतोय. खूप हालत झाली आहे. एकतर पाय दुखत आहेत आणि किलोमीटर बघायला गेलात ना तर 10 किलोमीटर पण गेलं नाही. 1.5 तासात फक्त 15 किलोमीटर मारलं आहे. खूप बेकार ट्रॅफिक आहे इकडे. हे बघा, काय बोलणार आता. कितना 23 किलोमीटर दिखा रहा है ना. चलो चल बैठ, चल बैठ. ठीक है, बहुत तकलीफ दे रहे हैं ये. अरे बाप रे, ये क्या है. चलो चलते. मी एक गोष्ट ऑब्झर्व केलं, बाईक राईड करताना जे शेवटचे जे 20-30 किंवा 10 किलोमीटर असतात ना, ते कधीच एवढे सोपे जात नाहीत. प्रत्येक वेळा माझ्यासोबत असंच झालं आहे. खूप थकलोय मी आता, काय करू शकतो. मित्रांनो, आता फक्त 6 किलोमीटर उरलंय आणि आता आपण पोहोचणार आहोत. वाजलेत 7:46 झालेत. खूप टायर्ड झालो आहे. धूळ वगैरे सगळी तोंडामध्ये नाकामध्ये सगळी उडाली आहे. तुम्हाला माझ्या आवाजावरून समजत असेलच कशी अवस्था आहे माझी. पण हीच तर मजा असते ना. हे सगळं आपण कुठे अनुभवू शकतो. बाईक राईड करतानाच हे सगळं आपल्याला अनुभवायला मिळतं. खूप मोठंसं हॉटेल आहे, कोणतं तरी नाव नाही माहिती मला. हा बघा समोर, हा आहे एंट्रन्स समोर. जय महाकाल. पोहोचलेलो आहोत महाकाल नगरीमध्ये. खूप छान फिलिंग आहे, पण पाय पण खूप दुखत आहेत. काय करणार, चालेल एवढं तर चालवून घेऊ शकतो आपण. बहुत लफड़ा है, इतना बड़ा गाड़ी ऊपर से लोडेड, पूरा पैर पे वेट आ जाता है. तर इथे मागच्या साईडला हॉटेल आहे असं बोलतात, तर तिथे जाऊया. सगळे लोक अशी बाईककडे बघतात, छान वाटतं इथे. वा, गाडी पण एकदम पार्किंग छान आहे, गाडीसाठी एकदम सुंदर. ही बघा इकडे बाईक, इकडे आपण रूम बुक केले. किधर है? फाइनली पहुंच गए. चलेगा चलेगा, कुछ नहीं. किधर? अच्छा इधर है क्या? इधर रूम में है, ये देखो टेम्पररी रूम. वापस वीडियो बनाएंगे. अच्छा है, अभी थोड़ी देर बाद वीडियो बनाएंगे. अभी जल्दी मंदिर में जाना है फ्रेश होके. इसके लिए थोड़ा घाई करना पड़ेगा क्योंकि 9 बजे बंद हो जाता है. और ऑलरेडी अभी टाइम क्या हुआ है, ऑलरेडी 8 बज गए हैं. आपल्याला जायचं मंदिरामध्ये आणि मंदिर 9:30 वाजेपर्यंत ओपन आहे. तर घाई करावी लागेल कारण 9:30च्या नंतर एंट्री नाही आहे आणि आपल्याला कसंही करून आज महाकाल बाबाचं दर्शन घ्यायचंच आहे. आता मी जाऊन फ्रेश होतो आणि मग नंतर लगेच आपण मंदिरात जाऊया. तर मित्रांनो, नवीन अपडेट. आताच पोहोचलो, फ्रेश झालो आणि आता लगेच निघालो महाकाल बाबाच्या दर्शनाला. कारण 9:30 वाजता आहे ना मंदिर बंद होतं. तर फायनली निघालेलो आहोत महादेवाच्या दर्शनासाठी. आणि तिकडे आय थिंक आतमध्ये कॅमेरा अलाउड नसेल, पण बघूया तिथे जाऊन बघू. हे आहे उज्जैन महाकाल गेट. किती सुंदर आहे बघा. आणि तिकडे आतमध्ये मंदिर, माझ्या भोले बाबाचं मंदिर.
तर मित्रांनो हे बघा, हे फोटोज किती मस्त येतील बघा. आता थोड्या वेळात ते मंदिर बंद होणार आहे आणि आपणाला जाऊन दर्शन पण घ्यायचं आहे. खूप सुंदर आहे उज्जैन महाकाल. पहिल्यांदाच आलोय. ही फिलिंग आहे ना मित्रांनो, ही सांगू शकत नाही, अशी फिलिंग आहे. आणि इकडे बघा किती सुंदर अशी वॉल आहे मित्रांनो, खूप सुंदर. ही मूर्ती बघा मित्रांनो, किती सुंदर आहे बघा इकडे मूर्ती. ओके. आणि हे इकडे आपले भोले बाबा विराजमान आहेत. किती सुंदर दिसतंय बघा. आणि हे मंदिर बघा इकडे, भारत माता मंदिर. हे बघा बजरंगबली. वाव, श्री दत्ताची मूर्ती. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. असं वाटलं स्वामीच भेटले आपणाला इकडे येऊन. आता बघा मित्रांनो इकडे, बापरे, एकदम थक्क करून टाकणाऱ्या मूर्त्या आहेत इकडे मित्रांनो. बघा, हे सगळं बघण्यासारखं आहे. हे बघा, हे सगळं आहे ना, तुम्हाला पुरुषोत्तमध्ये दाखवतो. आपण पहिल्यांदा जाऊन ना दर्शन घेऊया, कारण हे सगळं बघण्यासारखं आहे आणि ह्याच्यातून खूप काही शिकण्यासारखं पण आहे. आधी जाऊया, दर्शन घेऊया. हे बघा इकडे आपण चप्पल वगैरे ठेवू शकतो. निशुल्क आहे, म्हणजे याचे कोणतेही फीज किंवा पैसे घेतले जाणार नाहीत इकडे. तर मित्रांनो तिथे आपण चप्पल ठेवला आणि आपल्याला एक नंबर भेटला. तो नंबर आपण लक्षात ठेवायचा, नाहीतर मग आपण नंतर जेव्हा त्या चप्पल घ्यायला जाणार ना, तेव्हा तो चप्पल देणार नाही जर आपल्याला तो नंबर आठवणीत नसेल. आणि तुम्हाला गर्दी दाखवतो इकडे. महाकाल दर्शनासाठी खूप गर्दी आहे इकडे. हे बघा, वरून दाखवतो. हे बघा मंदिर बघा किती सुंदर आहे मित्रांनो, आपल्या महाकाल बाबाचं मंदिर. हा शिंदे, तर तुला कसं वाटलं इकडे येऊन? आणि आपली जर्नी कशी झाली ती सांग. जर्नी तो बहुत अच्छी हुई. मतलब लाइफ में इतने साल बाद आ रहा हूँ मैं. मतलब ये मौका था 144 ईयर्स के बाद. आणि मित्रांनो खरं सांगतो, इकडची जी वाईब आहे ना, ते एकदम मन एकदम प्रसन्न झालं त्यामुळे. आणि तुम्ही माझ्या मागे बघा, हे सगळं बघायचं असतं मित्रांनो. आता जाऊया इकडे. आपल्याला लाईन लावावी लागेल दर्शनासाठी. 9:30 पर्यंतच आहे दर्शन. बघूया. हे बघा इकडे, इकडून लाईन लावावी लागते. 9:30च्या नंतर दर्शन बंद होणार आहे, तर त्यासाठी लवकरात लवकर जायला पाहिजे आपणाला. आणि मित्रांनो खूप मोठी लाईन आहे इकडे. गर्दी आहे. इकडे बघा. मॅनेजर आहे तो महादेव. हर हर महादेव. आता लग्न झालं की आमच्या मुंबई नको. हर हर महादेव. दे बोल ना. हर हर महादेव. बोलो महाकाल महाराज की जय. अक्षरशः डोळ्यातून पाणी आहे मित्रांनो हे सगळं बघून. महादेव महादेव.
तर मित्रांनो हे आहे ओंकारेश्वर मंदिर, किती सुंदर आहे बघा. मित्रांनो आता आपलं दर्शन घेऊन झालं आहे आणि खूप रेअर असा एक्सपिरियन्स होता तो. म्हणजे रेअर आयुष्यात ना असे एक्सपिरियन्स खूप कमी मिळतात. हे आपले आवडते गणपती बाप्पा, यांना कसं काय विसरू शकतो आपण. सिद्धिविनायक गणपती बाप्पा. तर मित्रांनो आता आपलं दर्शन घेऊन झालं आहे आणि इकडे बाहेर बघण्यासारखं खूप आहे, पण वाजलेत खूप, म्हणजे 10 वाजलेत आणि त्यामुळे आपणाला लवकरात लवकर हॉटेलवर जायची गरज आहे आणि म्हणून आम्ही निघालो आहे इकडून हॉटेलवर जाण्यासाठी. तर मित्रांनो शिंदेने विचार केला की हॉटेलवर जाऊन जेवण मागवण्यापेक्षा आपण बाहेरच काहीतरी खाऊन जाऊया, कारण भूक पण खूप लागली आहे आणि आपले जे फ्रेंड्स आहेत त्यांना जेवायला खूप टाइम आहे. त्याच्यामुळे आम्ही आता इथूनच खाऊन जाणार आहोत. तर बघूया, इकडे खूप चांगले चांगले व्हेज रेस्टॉरंट आहेत. तर त्यातल्याच एका दर्शन रेस्टॉरंटला आम्ही आलोय. हे आहे त्यांचं मेनू कार्ड आणि मला तर थाळी घ्यायची आहे. भूक लागली खूप जबरदस्त. वेज मिनी थाली, पंजाबी थाली, गुजराती थाली, स्पेशल थाली. क्या खाएंगे? दाल फ्राई, प्लेन राइस, सब्जी, अचार, सलाद, पानी होती है. तर हे आहे जेवण आपलं. आता जेवण घेऊ आपण. जेव्हा बता कैसा है? मस्त है. चल, जो बाइक पे बैठना उस पे बैठा. दोनों बाइक तेरा है आज. चाबी चाहिए? चालू करेगा? बड़ा होके लेगा ना बाइक? हाँ हाँ, ले लेना. ऐसे घूमने का मजा आता है, घूमने बाइक पे. तू भी बैठ इधर, इधर बैठ. वाह, कैसा है? कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. मस्त है ना बाइक? पसंद आया? तू भी लेगा ना? ये तो लेने वाला है, तेरा भाई लेने वाला. अभी तू? मैं मेंटर का सोच रहा हूँ. मेंटर 350. मीटर 350. अरे वाह यार, बहुत मस्त गाड़ी है. मैं चलाया हूँ. ये और ज्यादा मस्त. उसे ना कार और बाइक बहुत पसंद है. किस इसको? सबका नॉलेज है. हाँ. मैं चलता हूँ, मेरे अच्छा. घर वाले बोला थैंक यू. सही आहे. अपडेट अशी आहे की आता वाजलेत 11 आणि आपलं महाकालचं दर्शन घेऊन झालंय आणि जेवून पण झालंय आणि आता खूप टायर्ड झालोय, थकलोय. तर मग आता रेस्टचा टाइम आहे. तर मग भेटूया आता उद्या आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता उद्याच्या दिवसाची सुरुवात आम्ही कशी प्लॅन केले हे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघालच. चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.